नमस्कार मंडळी. भोपळ्यांच्या बियापासून ना मी इतकी सुंदर अशी चक्की केलेली आहे ना, तीच तुमच्याशी शेअर करते. तर ती कशी केली ना सांगते. भोपळ्याच्या बिया पावशेर घेतल्या आणि 2 चमचे ना तूप टाकून छान असं लालसर होईपर्यंत थोडं भाजून घेतलेलं आहे. मग एका प्लेटमध्ये काढलं. नंतर एक वाटी ना शेंगदाणे घेतलेले. शेंगदाणे पण असे खमंग भाजून घेतले. मग ते पण साईडला काढून ठेवले. मग काजू, बदाम आणि मनुके आहेत ना, ते पण असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. ते भाजताना थोडंसं तूप टाकलं आणि थंड झाल्यानंतर ना त्याचं जाडसर असं वाटण करून घेतलं. मग ते वाटण एका प्लेटमध्ये काढून घेतलं. मग नंतर आता गूळ आहे ना ते वितळून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी ना पावशेर गूळ घेतलेला आणि थोडंसं पाणी टाकलं. एक तारी मस्त असा पाक करून घेतलेला आहे आणि गुळाचा एक तारी पाक झाला ना तर भोपळ्याच्या बियाचं आपण जे जाडसर वाटण करून घेतलं ना ते त्याच्यामध्ये ओतायचं. मग नंतर उलटण्याच्या साहाय्याने ना छान असं मिक्स करून घ्यायचं. हाताने करता येत नाही कारण ते गरम असतं ना मिश्रण म्हणून. मग तर उलटण्याने मी छान असं मिक्स करून घेतलं आणि एका प्लेटला मी अगोदरच तूप लावून घेतलं होतं आणि त्या प्लेटमध्ये ना ते मिश्रण टाकायचं आणि उलटण्याने असं सगळीकडे पसरून घ्यायचं. आणि हे मिश्रण ना गरम होतं ना म्हणून तेव्हाच मी भोपळ्यांच्या बिया, पिस्ता आणि पांढरे तीळ टाकलेले. त्याला छान असं थापटून घेतलं. नंतर त्याला ना गरमागरमामध्ये तर त्यांना आकार दिलेला आहे चौकोनी आकार आणि चौकोनी आकार दिल्यानंतर ना 30 मिनिटं ना सेट होण्यासाठी ना साईडला ठेवून दिलं. आणि 30 मिनिटानंतर ना आपल्या बघू शकता चक्क्या किती सुंदर अशा एक निघल्या जातात. ते नंतर त्याला ना मी प्लेटमध्ये असं डेकोरेशनसाठी छान सजवून ठेवलेलं आहे. आणि भोपळ्यांच्या बियापासून ना ही चक्की केलेली तर ना ही शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि भरपूर प्रमाणात ना ह्याच्यात प्रोटीन पण असतं बरं का. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. मी पुन्हा भेटू अशा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.